मध्ये आले मदन चांदे आणि अक्षय चांदे आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय प्रथम उतेकर. स्कोरर मध्ये आम्हाला जोडले संदीप दादा उतेकर यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. 12 चेंडूंचा खेळ आहे. मॅच ऑन करायचे सुधीर सर आणि राज उतेकर. थँक्यू. बाब्या नक्कीच पुन्हा एकदा आजच्या शेवटच्या क्षणाला आपण पोहोचलेलो आहोत. थोडासा माईकचा आवाज वाढवा प्लीज. ग्राउंड मध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी बाहेर या. चला सहकार्य करा आम्हाला. ग्राउंड मध्ये कोणी येऊ नका. टॉस्का बॉस समोर बसले किशोर शिंदे, राकेश उतेकर, राजेश जाधव सगळ्यांना जरा बाहेर घ्या. आपण समोर कोणी बसू नका. नक्कीच ग्रामीण गटातील हा शेवटचा सामना. यातील जो विजेता संघ असेल तो उद्या सायंकाळी ओपनच्या संघाबरोबर खेळेल फायनलसाठी. आणि नक्कीच दोन्ही कर्णधारांचं मनोगत खूप जोशपूर्ण होतं. चला मैदानामध्ये कोणी येऊ नका. चला बाहेर येऊया. जर अक्षय चांदे आणि मदन चांदे जर सलग 3 षटकार मारले तर विक्रांत जाधव यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक असेल. तर नक्कीच ओंकार चोरवण्याच्या कर्णधाराने खूप मोठं चॅलेंज केलेलं आहे की हा सामना आम्ही जिंकूनच दाखवू. तर बघूया, एक मोठी लढत आहे आणि नक्कीच चॅलेंजिंग जेव्हा गोष्ट येते तेव्हा नक्कीच दोन्ही संघाचे खेळाडू हे चॅलेंज स्वीकारत असतात. आणि या चॅलेंजलाच घेऊन आता आपण मैदानाकडे जाऊया. प्रथम पहिला चेंडू टाकतोय. समोर आहे तो मदन, त्या जोडीला आहे तो अक्षय. सूर्य मावळतीला चाललाय, परंतु आपला कुणाचा उगवता दिशेने जाईल कुठला संघ. पहिला चेंडू या वेळेला उंच टोला मारलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आधारे झेल घेतलेला आहे आणि शून्यावरती तंबूत परतवलेला आहे मदन चांदेला. डीजे आणि नक्कीच ऋतिकसाठी या कॅशसाठी मेजर विजय सर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. आणि नक्कीच ऋतिकला नंतर तुम्ही विचारा की अशा मोठ्या खेळाडूचा जेव्हा स्कायर वन आभाळातून खाली येणारा झेल असतो तो घेताना किती टेन्शन असतं किंवा सिंपल असतं ते नंतर विचारा आणि नक्कीच तो सांगेल काय असतं. तर दरम्यान शून्यावरती तंबूमध्ये परतलाय तो मदन आणि थोडीशी पडझडीने सुरुवात झालेली आहे. परंतु मुसाड चांदेवाडी संघ गेल्या काही वर्षात का जगज्जेत आहे, 15 गावासाठी जगज्जेता का आहे, तर त्यांच्याकडे जवळजवळ 8 पर्यंत खेळाडू आहेत ते खेळणारी. मला वाटते ओंकार आहेत. समोर आहे तो प्रथम यांचा पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू, परंतु थोडासा स्वैर वाटतोय चेंडू आणि पंच राज उतेकर मात्र वाईटच्या रूपामध्ये एक धाव देत आहेत. एक गडी बाद 10. ओंकार आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. आणि नक्कीच सुधीरजी महाबदी आणि राज उतेकर एक जबरदस्त अशी कामगिरी करताना पंचगिरीची गेल्या 2 दिवसामध्ये 15 गावातील ज्या पंचांनी कामगिरी केली त्यांना नक्कीच त्यांचं मी कौतुक करेन आणि त्यांचे आभार मानू, धन्यवाद देऊ त्यांना. खूप चांगली जबरदस्त अशी कामगिरी. पुन्हा एकदा हे चले प्रथम धावाला सुरुवात केली पंचांना पार करून. त्यांनी टाकलेला चेंडू शॉटॉम एक गुडल्यांचा चेंडू चांगला फटका मारला वनच्या दिशेने चेंडू. आतापर्यंत क्षेत्ररक्षक आता पोहोचतोय. दुसरी धाव मिळते का बघूया. तिथे अवघड अशी दुसरी धाव, परंतु चेंडू मात्र उसळी घेऊन पुढे गेलेला. अशा रीतीने 2 धाव मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. एक गडी बाद 3. पंचवीस धावा आतापर्यंत अभेद्य अशा आहेत पहिल्या डावातील. त्यानंतर मला वाटते 22 धावा सुद्धा अभेद्य आहेत मुसाड चांदेवाडीच्या. या वेळेला किती टार्गेट ठेवतात ते बघूया. पुन्हा एकदा ये चले प्रथम धावाला सुरुवात केली. आपटून टाकले चेंडू या वेळेला शॉर्ट आर्म एक मिड विकेटच्या डोक्याच्या वरून सुंदररित्या फेकून दिलेला आहे. षटकार विजय. ज्याला माहिती असेल त्यानेच जरा पायाला ट्विस्ट करायचं आहे थोडंसं. ते सुद्धा एक तंत्र असतं. पाणी पण घेऊन जायचं आहे तिथे. थोडासा खेळ थांबलेला आहे.
चला, आय थिंक ऑल इज ओके. नक्कीच प्रथम पुन्हा एकदा स्वतःला सावरलेला आहे आणि त्याला हा सामना संघासाठी फार चांगल्या पद्धतीने खेळायचा आहे, त्यामुळे त्यांनी गोलंदाजी कंटिन्यू ठेवण्याचा विचार केलेला आहे. आणि धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 9. पुन्हा एकदा प्रथम धावायला सुरुवात केली. राऊंड विकेट, ओव्हर द विकेट मारा. यावेळेला आपटून टाकले चेंडू, नुसतीच बॅटवर पुश झालेला आहे. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू गेलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या मागचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत दरम्यान 2 धावा मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. 1 गडी बाद 11. 1 गडी बाद 11. वादळ जरी शून्यावरती तंबूमध्ये परतलं असलं, परंतु ज्याला बाकीचे छोटी मोठी नाही म्हणू शकत क्रिकेटमध्ये, परंतु बाकीचे सपोर्टिंग ऍक्टर्स आहेत ते सुद्धा आता ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे आणि ते होताना दिसत आहेत. 1 गडी बाद 11. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू प्रथम धावायला सुरुवात केली. ओव्हर द विकेट मारा. आपटून टाकला चेंडू, स्कायर वन मारलेला आहे. मिड विकेटच्या डोक्याच्या वरून चेंडू मारलेला आहे. चेंडूच्या मागे क्षेत्र बाउंड्रीवरचा चेंडू अडवतोय, मात्र तिथं 2 धावा दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. आणि अशा रीतीने धावसंख्या ती 1 गडी बाद 13. मुसाड चांदेवाडी विरुद्ध ओंकार चोरवणे या दोन संघामध्ये सेमीफायनलचा सामना चालू आहे ग्रामीण गटातील. 1 गडी बाद 13. पुन्हा एकदा ए चले प्रथम. यावेळेला सुद्धा शॉर्ट पिच चेंडू होता, चांगल्या टप्प्यावरती घेतलेला बॉल बॅक डायव्हिंग ऑनच्या दिशेने चेंडू बाउंड्रीवरती गेला. तिथे असलेला क्षेत्ररक्षक चेंडू फेकतोय आणि 1 धाव मात्र तिथे मिळते आहे. 1 गडी बाद 14. जरा पंचाने लक्ष ठेवायचं या गाड्यांकडे आणि त्या गेल्यानंतर जरा कुठे अडथळा नसेल तर खेळ चालू करा. 1 गडी बाद 14. पहिलं षटक संपलेलं आहे आणि नक्कीच संध्याकाळची गोड जे काही क्षण आहेत, पाणी पाहिजे तिथे गोलंदाजाला, तर डीजे जरा एक झटकेदार गाणं येऊ द्या नवीन ओव्हरच्या आधी. कमॉन डीजे प्लीज. या कोली बाऱ्याची या चालीवरती आम्ही रोहित यांनी गायलेले एक सुंदर गाणं आहे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू आहे दुसऱ्या ओव्हरचा, ऑनच्या दिशेने तडकवलेला आहे. मिड विकेट काऊ कॉर्नरला चेंडू चाललाय. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि एका धावेवरतीच तिथं रोखलं आहे आणि 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या आहे. आणि नक्कीच या साखर गावाची शान आई तुझं देऊळ, आम्हा साखरकरांचा मान, आई तुझं देऊळ. साखरची देवी कालिका मातेचं मंदिर बनवत असताना आम्ही हे गाणं बनवलं होतं. पुढचा चेंडू राजांचा, फोल्टॉस चेंडू मारलेला आहे, मेजवानी मिळाली आहे. किती मोठी मेजवानी आहे बघूया, परंतु नाही, एक टप्पा चेंडू बाउंड्रीकडे चाललाय. चेंडू अडवला जातोय आणि दरम्यान अक्षयाला मात्र तिथे 1 धाव मिळते. 1 गडी बाद 16. एखादा खेळाडू आउट झाल्यानंतर किती फरक पडतो तो आपल्याला सध्या जाणवत असेल क्रिकेट जाणकारांना. पुढचा चेंडू, या वेळेला मात्र चेंडू भरकटली आहे दिशा. पंच राज व्यायाम करताना दिसत आहेत, त्यांचे हात समांतर वाईडच्या रूपामध्ये 1 धाव येते अवांतर आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 17. 17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मुसाड चांदेवाडी प्लेइंग अगेन्स्ट ओंकार चोरवणे. पुन्हा एकदा राज उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू, चांगला 1 स्टेप पुढे घेऊन चेंडू मारलाय सीमारेषा पार, चौकार. नक्कीच सॉरी, तो षटकार आहे आणि धावसंख्या ती तो षटकार आहे आणि 17 आणि 6 23 धावसंख्या झालेली आहे. 1 गडी बाद 23. 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 3 चेंडू झालेले आहे असं स्कोरर सांगतायत. पुन्हा एकदा आपटून टाकले चेंडू, पुन्हा तीच ट्रीटमेंट, तेच इंजेक्शन आणि तोच बेशुद्धपणा फिल्डरसाठी आणि गोलंदाजासाठी. पुन्हा एक येतोय षटकार. डीजे
चालवणारे ओंकार फौजी यांच्या बॅटीतून नोंद जबरदस्त असा षटकार. धावसंख्या ती 1 गडी बाद 29. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही काहीतरी घडू शकतं. 2 षटकामध्ये उच्चांक झालेला आहे. 29 धावा. पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस घेऊन मारलाय. बॉले बॅट झेल काय होणार नाही. चेंडू जेव्हा क्षेत्र शिकत आहे पण चेंडू अडवतं का? यस अडवतोय. 1 धाव मात्र मिळालेला आहे. दुसरी धाव तिथे नाही मिळणार. अशा रीतीने एकच धावसंख्या 30 मध्ये पोहोचते आहे. 1 गडी बाद 30. शून्यावरती पहिला गडी बाद झालेला, परंतु पुढचे काही जे चेंडू आहेत त्यामध्ये जबरदस्त अशी फटकेबाजी केलेली आहे. 1 गडी बाद 30. शेवटचा चेंडू राज तो अक्षय. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षय आणि जबरदस्त मिडॉन बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलेले आणि षटकार. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 36. 2 षटक संपलेले आहेत. 37 धावांचं आव्हान 2 षटकामध्ये समोरच्या ओंकार चोरवणे संघासाठी. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. ओ टू डीजे. षटकार होता आणि जो विक्रम जाधव यांनी जी कॅच पकडली त्याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक रणजित सावंत यांच्याकडे, तेजस सावंत यांच्याकडनं आणि रणजित सावंत यांच्याकडनं 101 रुपये असे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल सावंत बंधू यांच्याकडनं. जो कोणी बाहेर कॅच पकडेल त्याच्यासाठी राधिका 11 यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि विक्रम जाधव यांनी जर कॅच पकडले, सावंत बंधू तेजस सावंत आणि रणजित सावंत यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर नक्कीच 37 धावांचं आव्हान 12 चेंडूमध्ये आणि नक्कीच त्याचं सर्व श्रेय मिळत आहे ते ओंकार कदम याला. आणि त्यांनी 27 धावा नाबाद. त्यामध्ये आमचे स्कोरर सांगतील की किती षटकार किती चौकार. दिलीपजी सर जरा तुम्हाला थांबवतोय. कुठलाही स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती जी कॅच पकडेल सूरज उतेकर यांच्याकडनं 101 रुपये पारितोषिक असेल. आणि राधिका 11 कप्तान मालक दीपराज चव्हाण यांच्याकडनं 250 रुपयाचं पारितोषिक असेल. 251 रुपयाचं पारितोषिक असेल. बाउंड्री लाईन वरती कॅच पकडा आणि बक्षीस जिंका. वेगळी स्कीम आपल्याकडे चालू आहे. नक्कीच ही स्कीम 3 वाजल्यापासून असते तर आणखी आनंद झाला असता. कमीत कमी हा सामना तरी 3-3 ओव्हरचा खेळवता आला असता. पण खूप उशिरा का होईना, परंतु चांगली गोष्ट आहे, चांगली स्कीम आहे. तर ओंकार यांनी 9 चेंडूमध्ये 3 षटकाराच्या सहाय्याने नाबाद 27 धावा काढून एक चांगल्या सुस्थितीमध्ये ठेवले आपल्या संघाला. आणि आता कुणाल आणि त्याच्या जोडीला आहे तो प्रथम. ही जोडी मैदानामध्ये आणि विठ्ठल धोत्रे यांच्या हातामध्ये पहिलं षटक. ओंकार दिलीप सर जरा थांबवतोय. कॅश प्राइज आलाय. ओंकार संघाने जर आज सामना जिंकला तर किशोर जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 500 रुपयाचा लगातार मारा षटकार आणि जिंका बक्षीस. हो नक्कीच. आणि त्याने चॅलेंज पण केलंय की मी हा सामना जिंकून दाखवणार. पहिला चेंडू आपटून टाकलेला चेंडू. यावेळेला गेल्या चेंडू थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव मिळते. चला पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळालेली आहे. प्रत्येक षटकामध्ये 18.5 धावांची रणगती राखायची आहे. आणि जर केलेलं चॅलेंज पुरं करायचं आहे तर नक्कीच ओंकार चोरवणेला ओंकार गणेशाचं रूप साधारण करावं लागेल. समोर आहे तो विठ्ठल. या वेळेला उंच टोला मारलाय. किती उंच गेलाय बघूया. आणि चेंडू हातातून शेवटच्या क्षणाला सुटलेला आहे आणि इशारा येतो स्वयंसेवकाकडून की हा षटकार. आणि काय सुरुवात केलेली आहे प्रथम आणि डीजे.
2 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली ती 7. या षटकामध्ये 18.5 धावाची रणगती राखायची आहे आणि नक्की सुरुवात मात्र तशी केलेली आहे. पुस्तक उघडायला सुरुवात केलेली आहे. विठ्ठल ये चले धावायला सुरुवात केली. आपटून टाकलेला चेंडू उंच फटका मारलाय. त्याच्या मागे क्षेत्रक्षेप पळतेपर्यंत नो मॅन्स लँड चेंडू पडलाय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण एकदा खेळ. 3 चेंडू संपलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 9. नक्कीच दिलीप सर, मला वाटतं आता रुपेश चांदे यांना कुठेतरी एक्सरसाइजची गरज आहे. कुठेतरी वॉर्मअप केलं पाहिजे. थोडस धावताना फंबल दिसतंय रुपेश चांदे यांच्याकडनं. नक्कीच प्रयत्न करतील. 37 धावा तर आहेतच, परंतु ते सुद्धा प्रयत्न करतील. 4था चेंडू घेऊन येतो विठ्ठल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आपटून टाकलेला चेंडू उंच फटका मारलेला आहे. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार डीजे. चष्मा दाखवला आतापर्यंत. त्या गोलंदाजाला फोडून काढताना नक्कीच कुणाल यांनी आपलं दाखवून दिलंय की आम्ही पोकळ आश्वासन दिलेलं नाही, आमच्यामध्ये त्याची ती ताकद सुद्धा आहे. पुढचा चेंडू धावसंख्या ती 15. या वेळेला लेग स्टंप मिस करणारा चेंडू परत विकेट किपरला चकून मागे गेलेला आहे. पळून तरी एक धाव काढलेले. वाईडच्या रूपात सुद्धा एक धाव मिळते आहे. अशा रीतीने 2 धावा. धावसंख्या झाली ती 17. अजूनही षटक बाकी आहे. 4 चेंडू संपलेले आहेत. स्कोरर सांगतायत अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 5वा चेंडू घेऊन धावसंख्या आहे ती 17. या वेळेला सुद्धा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. कधी कधी पिटाई झाल्यानंतर पोरं सुद्धा रडत रडत इकडे तिकडच्या कोणात पळतात. तसंच काहीसं आहे गोलंदाजी सुद्धा. पिटाई झाल्यानंतर ते कॉन्सन्ट्रेशन त्यांचं लूज होतं आणि अशा पद्धतीचाच प्रकार आपल्याला बघायला मिळतोय तो विठ्ठलच्या बाबतीत. नक्कीच सर, कुठंतरी थोडासा विठ्ठल थोडासा जम्बलिंग थोडासा बिघडलेला दिसतंय आणि दरम्यान विठ्ठल यांचा चेंडू. आता मात्र कुणालने कार्पेट शॉट मारलाय. चेंडू जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मला वाटतं एका धाव्यावरती गुड थ्रो, चांगला थ्रो आला. धाव संख्या झालेले ते 19. शेवटचा चेंडू असावा आणि समोर आहे तो पुन्हा एकदा प्रथम एक जबरदस्त कामगिरी करताना बघायला मिळतोय आपल्याला आणि चांगला सपोर्ट करतोय कुणाल. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंची चांगली आहे. शेवटचा बॉल राऊंड विकेट मारा. आपटून टाकले चेंडू. या वेळेला मात्र मोठा फटका मारायचा होता आणि मिसक्यूड शॉट आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन तंबूमध्ये परततोय तो प्रथम. 1 गडी बाद 19 डीजे. एक गडी बाद 19. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावा. मनात घेतलं तर होईल. समोरची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे मदन चांदे यांची, परंतु कुणाल नक्कीच तुम्हाला आठवण करून देऊ की पब्लिकली तुम्ही सांगितलंय की आम्ही हा सामना जिंकणारच आहोत, कारण ती क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि त्या क्वालिटीलाच आता सादर करण्याची वेळ आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज. नक्कीच दिलीपजी सर, तुम्हाला सांगू इच्छितो जे कुणाल उतेकर खेळतोय तो आमचे बंधू केडी उतेकर यांचा मुलगा आहे आणि आता मात्र जेल बाद होतोय. कुणाल बाद होतोय. थँक्यू डीजे.
नक्कीच नक्कीच. वाघ म्हातारा झाले तरी त्याची नख मात्र तीक्ष्ण असतात. तशा पद्धतीनेच फिल्डिंग बघायला मिळाली आपले नितीन मोरे यांची. आणि एक जी हवी होती ती विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे. यालाच म्हणतात टीम वर्क. 5 चेंडू 18 धावांची गरज. प्रशांत आलेले आहेत फलंदाज. मोठी कामगिरी करावी लागेल प्रशांतला. त्या जोडीला येतो ऋतिक. हा मदन चांदे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. या वेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू, तीव्र गतीचा चेंडू, परंतु दिशेमध्ये मात्र भरकटल्यामुळं एक धाव वाईडच्या रूपामध्ये मिळते आहे. 5 चेंडू 17 धावांची गरज. 5 चेंडू 17. किसके ऊपर मंडरा रहा है खतरा, देखना है अभी. आपटून टाकले चेंडू यावेळेला पुढे येऊन मारलेला आहे तिथे. यस झेल बाद होतोय. आणखी एक गडी बाद होतोय. डीजे मोठे फटके हवेचे आहेत, परंतु काही वेळेला ते आखूड पडल्यामुळे लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेले आहेत. आय थिंक हॅट्रिक वरती आहे गोलंदाज नाही. चला मध्ये वाईड पडला होता त्यामुळे हॅट्रिक म्हणता येणार नाही, परंतु एक सुंदर असा कमबॅक केलेला आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि का नसावा, कारण का आम्ही विजेता संघ आहे त्याचं कारण, त्यामधलं एक कारण आहे तो मदन चांदे गोलंदाज. टोन टाकलेला चेंडू या वेळेला जबरदस्त असा वेग आणि दिशा आणि अचूक टप्पा. राज यांना काही कळायच्या आतमध्ये चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडू 17 धावांची गरज. सायत्रिक 18. नक्कीच सर, मोठे प्रहार करावे लागतील, कुठेतरी कमबॅक करावं लागेल ओमकार संघाला. आणि हा मोठा प्रहार करून जिंकावा लागेल. जर जिंकलात तर मेगा फायनल मध्ये एंट्री होईल. आणि आता मात्र एक मोठा संघ, दादा संघ म्हटला जातो मुसाड चांदेवाडी संघ. आणि मदन चांदे गोलंदाजी मार्कवरती. ओहो, काय कमबॅक करतोय मदन. ट्रिपल आचित. जोरदार टाळ्या होत्या मदनसाठी मित्रांनो. एकदा एक चांगला खेळाडू आपल्या बरोबर आहे. आणि ह्या चांगल्या खेळाडूची रोहित उतेकर सांगतात, माझे बंधू आहेत ते. रोहित उतेकरांना नक्कीच टेन्शन येतं ज्या वेळेला दोन्ही सामने असतात ना, साखर जांभळवाडी आणि साखर मुसाड चांदेवाडी, त्यावेळेला मात्र कुठेतरी त्यांना टेन्शन येतं की आता टाळी वाजवायची कुठे. दरम्यान पुढचा चेंडू. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. दिलीप सर काय सांगाल, कारण की मी गेल्या काही दशकांमध्ये आम्ही बघतोय, शतकामध्ये बघतोय की मुसाड चांदेवाडी संघ कुठेतरी नेहमी अग्रेसिव्ह ठरताना दिसतोय. याच्या मागचं कारण काय असू शकतं? नक्कीच त्यांची मेहनत, त्यांची एकजूट आणि एकमेकाला समजून घ्यायची त्यांची भाषा, क्रीडांगणामध्ये उतरल्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज, हेच त्यांच्या यशामागचं कारण आहे. नक्कीच सर, बोला. नक्कीच सर, कारण की कुठेतरी त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास, जो कॉन्फिडन्स असतो ना, आणि क्रिकेट मागची जी लगन पाहायला मिळते ना, ती कुठेतरी त्यांना यशाच्या मार्गावरती नेते. कारण की क्षेत्र कुठलंही असो, कष्ट जर अपार असतील तर नक्कीच तुमचा विजय असेल. आणि हा कष्ट, मेहनत, त्यांच्या जिद्दीवरती ते नेहमी यशस्वी ठरत असतात. कारण की गेल्या वर्षी आम्हाला चांगलं आठवत आहे, आम्ही मैदानामध्ये नव्हतो परंतु मुसाड चांदेवाडीचा संघ तिथं उपस्थित होता. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू उंच जातोय आणि जवळ विजयी होतोय मुसाड चांदेवाडी संघ. जोरदार एकदा टाळ्या वाजवा मुसाड चांदेवाडी संघाला.